जे अमेरिकन लोक आहेत ते त्यांचा वेळ खूप प्रोडक्टिव्ह पद्धतीने वापरतात. त्यांना जसा रिकामा वेळ मिळतो ते सिंगिंग, डान्सिंग, स्विमिंग, चेस याच्यात गुंतवतात. पण हेच मी जर भारतात पाहिलं तर ते ऑफिसमधून येतात, मूव्ही बघतात आणि झोपी जातात. जगातील सगळ्यात कमी सृजनात्मक लोकांमध्ये भारतीय येतात. कोणत्याही ग्रँड स्लॅमच्या मेन ड्रॉमध्ये एखाद्या भारतीयाला शेवटचं कधी बघितलं होतं तुम्ही? 140 कोटी लोकांचा देश आहे आणि यातले सगळेच गरीब नाहीयेत. एक मोठा वर्ग असा आहे आपल्याकडे जो आर्थिकदृष्ट्या ठीक आहे, पण हे जे आर्थिकदृष्ट्या स्थिर झालेत ते म्हणतात आता तर झालंय ना सगळं, अजून काय हवं आहे. कोणतंही उच्चतम आदर्श आपल्याकडे का उरलेलं नाहीये. पश्चिमेकडे कोणता आध्यात्मिक आदर्श नसेलही, पण त्यांच्याकडे निदान एक लौकिक आदर्श तरी आहे की जीवनात जितके रंग भरता येतील तितके भरायचे, आयुष्यात जितक्या कला शिकता येतील तितक्या शिकायच्या. डान्स क्लासेस चालू असतात तिथे आणि 60-60, 80-80 वर्षाचे लोक एनरोल करून डान्स शिकत असतात. भारतात तुम्ही सांगून बघा बरं, 60च्या 80च्या वर्षातल्यांना एनरोल करायला लगेच म्हणतील हा बघा उद्धट, आता आजीला नाचायला सांगतोय. आणि आजीचं काय करायचं? तिला फक्त खुर्चीत बसवायचं आणि तिचे पाय दाबायचे. तिला हलू सुद्धा द्यायचं नाही. 60ची असून सुद्धा ती 90ची वाटली पाहिजे. म्हणजे काहीही असं करू नका ज्यामुळे आयुष्य पुढे जाईल.